व्यवस्थित लिहून घेतलेलं. ज्या दिवशी मी मनोज पाटलांच्याकडे गेलो त्याने आम्हाला सांगितलं की हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत तुम्ही ते लागू करा. आणि हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत सन्माननीय सभापती महोदया, निजाम स्टेट मध्ये जे 9 जिल्हे आपले आहेत, जे मराठवाडा रिजन मधले 9 जिल्हे आहेत, जे पूर्वी निजाम स्टेट मध्ये त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळत होतं, स्वतंत्र हैदराबाद स्टेट झाल्यानंतर ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जे मूळ कागदपत्र आहेत ते आज हैदराबाद गव्हर्नमेंटकडे आहेत. सन्माननीय सभापती महोदया, आपण 3 पत्र ही त्या स्टेटला दिली की तुमच्या सर्टिफाईड कॉपीज आम्हाला द्या. आपण बघतो सभापती महोदय, सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर एक गॅजेट येतं, आणखीन एक दुसरं कुठलं तरी कुणीतरी बोगस पाठवतं काहीतरी, हे गॅजेट आहे ते गॅजेट आहे. म्हणून मी मान्य मनोज दादांना सुद्धा सांगितलं की आम्ही हैदराबाद गव्हर्नमेंटच्या मुख्य सचिवांना विनंती केलेली आहे, तुमच्या सीलचं, तुमच्या सरकारच्या सही शिक्क्याचं गॅजेटची प्रिंट कॉपी द्या, कलर प्रिंट कॉपी द्या, स्कॅन कॉपी द्या, पण त्याच्यावर तुमचा सही शिक्का पाहिजे की जे अधिकृत आम्हाला ग्राह्य धरता येईल. ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केलाय. सन्माननीय सभापती महोदया, कालच परवा दिवशीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे नवीन मुख्य सचिव आलेले आहेत, ज्या श्रीमती सौनिक मॅडम यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आवश्यकता पडली तर तुम्ही स्वतः त्यांच्या मुख्य सचिवांशी बोला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हैदराबाद गॅजेटची ऑफिशियल कॉपी ही आपल्याला प्राप्त करून घ्या. या सगळ्या बाबतीत आपल्या सुरू आहेत. आणि आपल्याला मी सन्माननीय सदस्य सांगेन की माननीय मनोज पाटील साहेबांनी मी म्हणलं होतं की 2 महिन्याचा वेळ आम्हाला द्या. आम्ही 2 महिन्याचा मागितला होता. मी सांगतो ना काय घडलं ते, तिथं रेकॉर्डिंग आहे सगळं, तुम्ही बघा काढून. टीव्हीवर ऑनलाईन चाललो, म्हणजे लाईव्ह चाललं होतं सगळं. मी त्यांना म्हटलं 8 लाख हरकतीवरची स्क्रुटनी करणं, हैदराबाद गॅजेट मिळाल्यानंतर आपल्याकडं त्या गॅजेटच्या संदर्भामध्ये जी 3 सेवानिवृत्त न्यायमूर्त्यांची कमिटी आहे, जस्टिस भोसले, जस्टिस शिंदे आणि जस्टिस सुक्रे, या 3 न्यायाधीशांच्या, सुप्रीम हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या अभ्यास मंडळाकडनं त्याच्यावरचा अभिप्राय घेणं, ह्या सगळ्या गोष्टी करायला आम्हाला 2 महिने लागतील. पण मान्य मनोज पाटलांनी सांगितलं की 2 महिने नाही, त्यांनी तर पहिलं म्हटले 30 जूनच्या आतच करा. पण परत मी विनंती केल्यावर ते म्हटले आता तुम्ही आलाय, मी तुम्हाला 1 महिना वेळ देतो. आणि त्यांनी 13 जुलैपर्यंतचा वेळ दिलाय. 1 दिवसही सभापती महोदया आम्ही वाया घालवलेला नाही. आता जरी विधानसभेचं कामकाज सुरू असलं, माझा विभाग आहे, माझ्याकडं या अधिवेशनापुरता सामान्य प्रशासन विभाग आहे, तरी सुद्धा रोज विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही बसतोय. किती पुढे आपण गेलो, आपण काय करू शकतोय, या मागणीप्रमाणे आपण 15 दिवसात किती पुढे गेलो, 1 महिन्यात किती पुढे जाणार, या सगळ्यावरती सभापती महोदय आमचं काम सुरू आहे. त्यामुळे मी आपल्या मार्फत एवढा विस्तृतपणाने सन्माननीय सदस्य काळे सरांना आणि सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणाचा दिलेला आहे तो कायदेशीर, कायद्याच्या चौकटीत बसणारा, कॉन्क्रीट असणारा, आणि जसं 10% आरक्षण कोर्टात टिकलं तसं टिकणारं, हे सगळे निर्णय करण्याचा राज्य सरकार निश्चितपणाने युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.